ठाणे जिल्ह्याचं दैवत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या 75व्या जयंतीदिनानिमित्त माजी खासदार राजन विचारे यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी ठाण्याच्या विकासात या दोघांचा मोलाचा वाटा असल्याचं सांगितलं. ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब असं एकही दिवस नाही ज्या दिवशी त्यांची आठवण येत नाही. त्यांच्या आशीर्वादानंच आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोहोचल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं. आज आनंद दिघे यांना 75 वर्ष पूर्ण झाली असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या 100व्या वर्षात पदार्पण करत आहेत असा विशेष उल्लेखही त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चालत आहोत. ठाण्याच्या विकासामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा मोठा वाटा आहे. या दोन्ही दैवतांमुळेच आमच्यासारखे कार्यकर्ते इथपर्यंत पोहोचू शकले असं विचारे यांनी सांगितलं. दरम्यान आनंद दिघे साहेबांचं ठाण्यावर आजही वर्चस्व असल्याचं सांगत काहींवर अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लावला. दिघे साहेबांचं ठाण्यावर आज देखील वचक आहे. मात्र काही मंडळी जर त्याचा चुकीचा वापर करत असतील तर देव सुद्धा त्यांना सद्बुद्धी देव असंही त्यांनी नमूद केलं. राजन विचारे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ठाण्याच्या राजकारणात आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची चर्चा रंगताना दिसून येते. यांची आज या ठिकाणी जयंती आहे आणि तुम्हाला माहिती असेल ठाणेकर असतील किंवा आमच्यासारखे सर्व सामान्य शिवसैनिक असतील, एक दिवस पण असा जात नाही की दिघे साहेबांची आठवण झाली नाही आणि कुठलंही कार्य असेल तरी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही येत असतो, नतमस्तक होत असतो आणि त्यांच्या आशीर्वादांच्यामुळेच आज आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता इथपर्यंत येऊन पोचलेला आहे. आज दिघे साहेबांना 75 वर्ष लागलेलं आहे. त्यानंतर आपलं देशाचं जे दैवत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा 100व्या वर्षात पदार्पण त्या ठिकाणी करत आहेत.